रिपोर्टकडे। विधान परिषद निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे। मवियाचे 3 आमदार निवडून येतील असा आत्मविश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय। त्यांनी त्यांची मतं कशी सांभाळायची हा त्यांचा प्रश्न आहे असं म्हणून उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांचं टेन्शन वाढवलंय। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। विधान परिषदेसाठी ठाकरेंचं गणित पक्क। महाविकास आघाडीचे 3 आमदार निवडून येणार। महायुतीचे आमदार फुटणार। लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढलाय। विधान परिषद निवडणुकीसाठी आता महाविकास आघाडीमधील 3ही पक्ष सज्ज झालेत। राज्यात 11 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे। त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे। 11 जागांपैकी 3 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। तर याबाबत आपलं गणित पक्क आहे असं सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असं सूचक विधान केलंय। गणित आमचं पक्क आहे। 11 जागांमध्ये एक काँग्रेसचा तर येतोच, एक शिवसेनेचा येतो आणि एक राष्ट्रवादीचा पण येतो। आता बिनविरोध आता आम्ही लढतोय आणि 11ची जेव्हा आम्ही 3 एकेकाची खात्री घेतोय त्यावेळेला साहजिकच आहे त्यांची मतं कशी सांभाळायची त्यांच्यासमोर प्रश्न आहे। तर विधानसभेचं सध्याचं संख्याबळ आणि पक्षीय बलाबल पाहूयात। महायुतीत असलेल्या भाजपकडे 103 आमदार आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 37 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 39 आमदार आहेत। याशिवाय महायुतीत सहभागी असलेल्या छोट्या पक्षांचे मिळून 9 आमदार आहेत तर अपक्ष 13 आहेत। या प्रकारे एकूण 201 आमदार सध्या महायुतीकडे आहेत। तर महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे 37, ठाकरे गटाचे 15 आमदार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 13, शेकापचे 1 तर अपक्ष 1 आमदार असे एकूण 67 आमदार आहेत। याशिवाय तटस्थ असलेल्या MIM कडे 2, समाजवादी पार्टीचे 2, माकपचे 1 तर शेतकरी पक्षाचा 1 असे एकूण 6 आमदार आहेत। विधानसभेचं एकूण 274 इतकं संख्याबळ आहे। महायुती 9 जागा लढवण्यावर ठाम आहे तर उद्धव ठाकरेंनीही महाविकास आघाडी 3 जागा लढवणार असं सांगितलंय। जर ऐनवेळी कुणाच्याही एका उमेदवाराने माघार घेतली नाही तर 11 जागांसाठी होणारी विधान परिषदेची निवडणूक अटकळ आहे। मात्र यात कुणाची मतं फुटणार आणि कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।